काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर दोन मोठे नेते गुप्तपणे भेटले अशी चर्चा सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाली. आणि त्या दोन नेत्यांचं नाव समोर आली. आणि एक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही भेट खरंच झाली होती का? जर झाली असेल तर त्यामागे कारण काय होतं? विधान परिषद निवडणूक की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणामागचं सत्य. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहात हो दे चर्चा. प्रबुक्त भारत या मीडिया हाऊसच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या चर्चेला सुरुवात झाली. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कारण सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे या भेटीचा संबंध थेट विधान परिषद निवडणुकीशी जोडला जाऊ लागला आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे यांनी या भेटीचं विश्लेषण करत अनेक शक्यता व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अशी बातमी अफवा किंवा चर्चा समोर आली असेल तर त्याबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे. मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की विधान परिषदेचे गणित सहज सोपी आहेत. एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि त्या जागेसाठी उद्धव ठाकरे हे प्रमुख दावेदार आहेत. जर उद्धव ठाकरे दावेदार नसतील तर महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे, असंही विजय चोरमोरे यांनी म्हटलं आहे. मात्र त्याच पुढे विधान अधिक महत्त्वाचं होत आहे. ते म्हणाले, फक्त विधान परिषदेसारख्या किरकोळ कारणासाठी ते दोन नेते मोठे भेटतील असं वाटत नाही. म्हणजे जर भेट झालीच असेल, तर त्यामागे काही मोठ्या राजकीय घडामोडी दडलेल्या असू शकतात. भविष्यातील युती, राजकीय समीकरणांमध्ये बदल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा मोठा ट्विस्ट मुख्यमंत्र्यांना घोडेबाजार टाळायचा आहे. म्हणून ही चर्चा झाली असावी, असंही काही जण म्हणत आहे. यावर विजय चोरमोरे यांनी म्हटलं आहे, की उद्धव ठाकरे यांची निवडणूक लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ते पुढे म्हणाले, की शरद पवार यांना राज्यसभेवर जायचं होतं. त्यांचं नाव संजय राऊत यांनी पुढे आणलं होतं आणि त्यांची परतफेड आणि सुप्रिया सुळे यांनी उघडपणे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसलाही उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेस आपले दावेदार मागे घेऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं आहे. या दरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा असताना एकनाथ शिंदे यांचे बेशद आहे स्वतंत्र उमेदवार देण्याची. या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना या अफवांवर स्पष्ट भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जर माझ्याशी बोलायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल, तर लपून-छपून करण्याची आवश्यकता नाही. ते उघडपणे येऊ शकते. ते पुढे म्हणाले, असे कुठलेच विषय आमच्यात नाही, जे लपण्याची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. फडणवीस यांनी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात आणि त्यांनी इशाराही दिला आहे, की या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावण्यात येईल. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन ही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे या कथित मध्यरात्रीच्या भेटीवर आता पडदा पडला आहे. पण एक प्रश्न मात्र कायम आहे. सोशल मीडियावर अशी बातमी पसरवलीच का गेली? यामागे फक्त अफवा होती, की कोणीतरी कोणाचा तरी राजकीय हेतू? राजकारणात काही अशक्य नसतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच अशा बातम्या समोर आल्या, की राजकीय चर्चांना उधाण येतच. आता तुमचं काही मत असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि खरंच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असेल की नाही हे देखील आम्हाला नक्की सांगा.